रुग्णालयामध्ये एक संशयास्पद तरुण शिरलेला आहे। हॉस्पिटलमधून रुग्णांना बाहेर काढल्याची माहिती मिळते। कमला नेहरू हॉस्पिटलमधला हा धक्कादायक प्रकार आहे। रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयामधली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून। अक्षय, नेमका काय प्रकार आहे, का अधिकचे अपडेट्स? प्राथमिकरित्या आज सकाळी जवळपास अर्धा तासापूर्वीची घटना आहे। पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये एक संशयित तरुण जो बांगलादेशी किंवा बाहेरच्या देशातला असू शकतो अशी शक्यता जी आहे ती नागरिकांकडनं आपल्याला प्राथमिक माहिती जी मिळते त्याच्याकडनं सांगण्यात येते। मात्र नेमका हा तरुण कोण आहे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। मात्र संशयित तरुण असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी रुग्ण जे तपासणीसाठी त्या ठिकाणी आलेले आहेत, तसंच हॉस्पिटलचे जे कर्मचारी जो स्टाफ आहे त्यांना देखील आता बाहेर काढण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले असून नेमका हा संशयित तरुण कोण आहे, हा त्या ठिकाणी कसा आला होता, याच्याकडे कुठले शस्त्र आहेत का याचा देखील शोध आता पोलिसांकडून सुरू आहे। अगदी नेमकं किती वाजताच्या सुमारास हा तरुण या रुग्णालयामध्ये शिरलेला आहे आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले गेलेत का, काय या संदर्भातली माहिती मिळते? निश्चितपणे सकाळी 11:15 ते 11च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। हा तरुण जो आहे तो त्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये शिरला होता। आता हा तरुण नेमका त्याच्याकडे कुठल्याही त्याच्या सोबत कोणी आहे का, तो नेमका कसा दिसतो याचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं सीसीटीव्ही मार्फत असेल किंवा त्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा येतोय। मात्र या तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही। नेमका तो कुठून आलेला आहे याचाही तपास जो आहे तो पोलिसांकडनं सध्या युद्ध पातळीवर सुरू असून जर गरज लागली तर पुणे पोलिसांकडनं बॉम्ब शोधक पथक जे असेल किंवा इतर जे सगळ्या यंत्रणा असतील त्या देखील आता अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय। पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये एक संशयित तरुण घुसलेला आहे आणि त्याचा शोध सध्या केला जातोय।